नमस्कार, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राऊत ॲग्रो सर्व्हिसेस जे शोरूम आहे खडकी गावामध्ये शोरूम आहे। बिग वन पासून 8 किलोमीटर अलीकडे खडकी या ठिकाणी शोरूम आहे। डॉइट्सपार ट्रॅक्टर कंपनीचं शोरूम आहे। याच्यामध्ये सेल सर्व्हिस पार्ट्स तिन्ही गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। हा जो ट्रॅक्टर आपल्या समोर आहे याची माहिती तुम्हाला मी देणार आहे। याचं नाव आहे डॉइट्सपार ॲग्रोलक्स 50 टर्बो प्रो या मॉडेलचं नाव आहे। आणि हा जो ट्रॅक्टर आहे हा कोणत्याही ट्रॅक्टरपेक्षा जो इतर कंपन्यांचे जे 60 HP चे ट्रॅक्टर आहेत त्याच्याबरोबर याची तुलना केली तर त्याच्याबरोबर हा ट्रॅक्टर काम करतो। 55-60 HP चे ट्रॅक्टर काम करणारा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर। याच्यामध्ये बघा तुम्हाला रेडियल टायर दिसत आहेत। हा जो टायर आहे 12-4-20 या साईज मध्ये टायर आहे। हा रेडियल टायर आहे आणि मागं जो आहे 16-9-28 टायर आहे मागच्या साईडला। BKT कंपनीचे हे टायर आहेत आणि याच्या टायरच्या मागे टाकण्याचा उद्देश हाच आहे की ग्रिप चांगली मिळते, त्याचबरोबर जो 20% डिझेल बचत होते या टायरमुळे आणि ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स जो आहे पूर्ण ताकद कामात घेतली जाते। टायर ब्रॉड असल्यामुळे स्लिपेज कमी होतं, डिझेल कन्झम्पशन फारच कमी होतं। हा जो ट्रॅक्टर आहे हा टर्बो ट्रॅक्टर आहे। नॉन टर्बो आणि टर्बो मध्ये 4 बदल आहेत बेसिकली। त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो हे जे बॉनेट आहे एरोडायनामिक सिस्टमचं बॉनेट आहे। याच्यामध्ये काय होतं, ट्रॅक्टरच्या सीटवरती ऑपरेटर बसल्यानंतर ट्रॅक्टर पूर्णपणे असा मोकळा दिसतो। शेत पूर्णपणे मोकळं दिसतं, अडथळा काही येत नाही। एअर क्लिनर आतमध्ये आहे, सायलेन्सर पाईप जी आहे ती साईडला दिलेली आहे। त्यानंतर याच्यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, पुढची जाळी जी दिलेली आहे ती जाळी चारीकडून दिलेली आहे। वरून टॉपला आहे, साईडला आहे आणि पुढे दिलेली आहे। त्यामुळे प्रॉपर इंजिन कूल करण्यासाठी जी काही एअर इनटेक आहे तो प्रॉपर मिळतो। त्यामुळे हा ट्रॅक्टर कधीही गरम होत नाही, कारण प्रॉपर याला कूलिंगसाठी चारी बाजून आपण जाळी दिलेली आहे। जो तुम्हाला मगाशी सांगितलं नॉन टर्बो आणि टर्बो मध्ये 4 बदल आहेत। याच्यामध्ये सगळ्यात मोठा बदल म्हणजे याच्यामध्ये टर्बो चार्जर दिलेला आहे। टर्बो चार्जर दिलेला आहे, त्यानंतर इंटरकूलर दिलेला आहे आणि त्यानंतर इकडे ऑइल कूलर आहे। या ठिकाणी ऑइल कूलर आहे आणि जो फ्रंट शो आहे तो प्रोजेक्टर लाईट दिलेले आहे फ्रंट शोला। त्यामुळे हे मेजर 4 बदल आहेत। त्यानंतर जर तुम्ही ट्रॅक्टरची माहिती जर म्हटलाल तर याच्यामध्ये हा जो ट्रॅक्टर 3 सिलेंडर ट्रॅक्टर आहे, 3000 CC असणारा ट्रॅक्टर आहे। इंजिन मध्ये जवळजवळ 21 फीचर्स आहेत याच्यामध्ये। तर मेनली याच्यामध्ये काय आहे की जो हा गव्हर्नर टाईप पंप आहे हा गव्हर्नर सेपरेट आहे आणि 3 पंप सेपरेट आहेत आणि डिझेल पंप फीड पंप सेपरेट आहे। याचा फायदा काय होतो, ज्यावेळी मेंटेनन्सला ट्रॅक्टर येतो, ज्यावेळी पंपाचा मेंटेनन्स असेल, जो पंप खराब झाला तेवढाच खोलायचा, बाकी 2 खोलायची गरज नाही। त्याचबरोबर पंपामध्ये वेगळं ऑइल काही टाकायची गरज नाही। त्यानंतर हा पंप लवकर खराब होत नाही। याचं मेन कारण काय की याला कनेक्शन वरून दिलेलं आहे। बाकीच्या सगळ्या ट्रॅक्टरना खालून कनेक्शन असतं, याला वरून दिल्यामुळं 6 ते 7 लिटर डिझेल हे हमेशा टाकीमध्ये शिल्लकच राहतं, चांगलं डिझेल वरतो। त्यानंतर याच्यामध्ये 5 फिल्टर सिस्टम दिलेले आहेत। एक मेन कनेक्शनला दिलेला आहे, एक डिझेल टाकीमध्ये फिल्टर आहे आणि एक फीड पंपामध्ये फिल्टर आहे। हे 3 फिल्टर असे आहेत जे की कधी बदलावे लागत नाहीत, बदलण्याची गरज नाही। फक्त बदलतात कोणते, हे 2 फिल्टर जे इतर सगळ्या कंपन्यांना 2 फिल्टर येतात, प्रायमरी आणि सेकंडरी फिल्टर, हे फक्त आपण बदलत असतो सर्व्हिसच्या वेळी। पण हे 3 फिल्टर एक्स्ट्रा दिल्यामुळं पंपाचं काम कधीच निघत नाही। परत ड्रेन प्लग दिलेला आहे, हा ड्रेन प्लग इथं खोलला की पूर्ण टाकी साफ होऊन जाते। डिझेलमध्ये जो काही कचरा असतो सगळा असतो तो टाकी पूर्ण काढायची गरज नाही, टाकी साफ होऊन जाते। त्यानंतर इकडे बघा 3 सिलेंडर आहेत, तिन्ही सिलेंडर हेड सेपरेट आहेत। सिलेंडर हेड सेपरेट असल्यामुळे गॅप निर्माण होतो आणि त्यामुळे हवा पास होते, म्हणजे हा ट्रॅक्टर 3 प्रकारे थंड होतो। एअर कूल्ड सिस्टम पण आहे याच्यामध्ये, ऑइल कूलर दिल्यामुळे प्रॉपर थंड होतं। आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये खाली कूलिंग जेट दिलेले आहेत। कूलिंग जेट जे आहेत ते इंजिनच्या आतमध्ये आहेत, बाहेरून दिसत नाहीत। ते काय करतात, पिस्टनला थंड करण्याचं काम करतात। ही टेक्नॉलॉजी जी आहे याचा फायदा काय, ट्रॅक्टर चढावरती असेल, ट्रॅक्टर उतारतेवरती असेल तर कंटिन्युअसली पिस्टनला फवारा केल्यामुळं इंजिन गरम होत नाहीत। त्यानंतर मेटॅलिक फॅन दिलेला आहे, इतर कोणत्याही ट्रॅक्टर कंपनीमध्ये मेटॅलिक फॅन येत नाही। याचा फायदा काय, प्रॉपर एअर जी आहे ती सक केली जाते आणि त्यामुळे इंजिन थंड होतं। दुसरी गोष्ट म्हणजे या इंजिनमध्ये जे 7.5 लिटर इंजिन ऑइल लागतं याला, आणि इंजिन जे आहे ते डॉइट्सपार स्वतःचं इंजिन आहे आणि पूर्णपणे याचं जे काही भारतामध्ये ट्रॅक्टर बनतो, हा राणीपेठ या ठिकाणी ट्रॅक्टरची फॅक्टरी आहे, चेन्नईच्या त्या ठिकाणी ट्रॅक्टर बनतो। त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काय, इंजिन गरम न होण्याचं कारण काय, अजून एक सिस्टम इथं दिलेलं आहे, पॅरलल वॉटर गॅलरी।
पॅरलल वॉटर गॅलरी काय आहे तर एक समान पाणी तिन्ही सिलेंडरला जातं. इतर कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये पॅरलल वॉटर गॅलरी इथं आहे आणि याच्या आतमध्ये एक ट्यूब दिलेली आहे. इथं एक वरून ट्यूब दिलेली आहे आणि इथं एक बाहेरून ट्यूब, आतमध्ये इंटरनल ट्यूब आहे. याचा फायदा काय होतो, ऍट ए टाइम तिन्ही सिलेंडरला एकाच टेम्परेचरचं पाणी पोचतं, त्यामुळे हा ट्रॅक्टर कधीही गरम होत नाही. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काय, इंजिन मध्ये खाली संप जो आहे तो कास्ट आयर्नचा संप दिलेला आहे. कास्ट आयर्नचा संप असल्यामुळं ते पूर्णपणे हेवी आहे. इतर कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये, बऱ्याच ट्रॅक्टरमध्ये तो पत्र्याचा संप दिला जातो, मेटल संप असतो. त्यानंतर बघा सायलेन्सर पाईप जी आहे ही व्हर्टिकल आहेत. ही आपण काढून जरी ठेवली तर मफलर आतमध्ये आहे, जो काही नॉईज कमी करायचं काम असतं ते मफलर करतं. पाईप जरी काढून ठेवला तरी आवाजात काही फरक पडत नाही. आपण असा खाली व्हर्टिकल पाईप पण देऊ शकतो याला, म्हणजे हा जरी सायलेन्सर काढून ठेवला तर आवाजात काही फरक पडत नाही. एअर क्लिनर जो आहे तो बॉनेटच्या आतमध्ये असल्यामुळं ड्युएल टाईप एअर क्लिनर आहे आणि तो क्लीन आणि साफ करायला बाहेर इझी आहे एकदम. त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं काय, पलीकडल्या साईडून माहिती देतो. ब्रेक सिस्टम, याच्यामध्ये काय डबल OIB ब्रेक आहेत. म्हणजेच काय, डबल म्हणजे 2 ब्रेक आहेत. पायाचा ब्रेक वेगळा आहे आणि इथं हाताचा पार्किंग ब्रेक सेपरेट आहे. हा एकमेव ट्रॅक्टर असा आहे ज्याच्यामध्ये 2 ब्रेक आहेत. पायाचा ब्रेक सेपरेट आहे, पार्किंग ब्रेक सेपरेट आहे. बाकी इतर कोणत्याही ट्रॅक्टरमध्ये ही सुविधा नाहीये. त्यानंतर OIB म्हणजे ऑइल इमर्ज ब्रेक आहे, ऑइलमध्ये डुबलेला ब्रेक आहे. हा डबल डिस्क हा ट्रॅक्टर आहे, 2 डिस्क एका साईडला ऑइलमध्ये डुबलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, पॉवर ब्रेक आहे. पॉवर ब्रेक म्हणजे काय, प्रेशर ब्रेक आहे. इथं सेपरेट सिलेंडर दिले आहेत दोन्ही साईडला, दोन्ही चाकासाठी मास्टर सिलेंडर, आणि हा प्रेस केला की ब्रेक लागतात. हा एकमेव ट्रॅक्टर असा आहे की ट्रॅक्टर आत्ता घ्यायचा, आयुष्यभर याला ब्रेक ऍडजस्ट करायची गरज नाही. याला ब्रेक ऍडजस्ट सिस्टम करण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये जी काही झीज होती ती ऑइल कव्हर करतं, त्यामुळे ब्रेक ऑइल मध्ये ब्रेकमध्ये ऍडजस्ट करायची गरज नाही. त्यानंतर बघा हा गिअरबॉक्स आहे, हा फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स आहे आणि फुल्ली सिंक्रोमेश दोन्ही आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर याच्यामध्ये क्रिपर स्पीड, इनबिल्ड स्क्रिपर आहे. बरेच कंपन्या क्लेम करतात की आमचा ट्रॅक्टर क्रिपर स्पीडचा आहे, तर मी त्यांना ओपन चॅलेंज देतो. क्रिपर स्पीड म्हणजे काय, कमीत कमी हळूहळू चालला पाहिजे. तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये 0.5 म्हणजे अर्ध्या किलोमीटरच्या खाली चालण्यासाठी 2 स्पीड आहेत आपल्या ट्रॅक्टरमध्ये. अशा प्रकारे आपल्या ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात लोएस्ट चालणारा ट्रॅक्टर आहे. 500-300 मीटरचं स्पीड आहे. त्यानंतर 500 मीटरचं स्पीड आहे. म्हणजे अर्ध्या किलोमीटरपेक्षा खाली चालणारा जो ट्रॅक्टर असतो त्याला रिअर क्रिपर म्हणतात. म्हणजे आपला ट्रॅक्टर जो आहे याच्यामध्ये 12 गिअर आहेत. याच्यामध्ये जो SR गिअर आहे त्याला आपण सुपर क्रिपर म्हणतो. त्याच्यामध्ये 4 गिअर आहेत, लो मध्ये 4 गिअर आहेत, हाय मध्ये 4 गिअर आहेत. 12+3 असे आपल्याकडं हे आता मॉडेल आपल्याकडे अवेलेबल आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं इंजिनमध्ये प्रेशर लुब्रिकेशन आहे, तसं गिअरबॉक्सला पण प्रेशर लुब्रिकेशन आहे. 2 पाईप दिलेले तिथं गिअरबॉक्समध्ये. याच्यामध्ये काय होतं, दोन्ही शाफ्टला ऑइल प्रेशराइज ऑइल जातं. ही सिस्टम कोणत्याच ट्रॅक्टरमध्ये नाहीये. 35 लिटरमध्ये हा गिअरबॉक्स काम करतो आणि दोन्ही शाफ्टला म्हणजे इनपुट आणि ड्राईव्ह शाफ्टला, दोन्ही शाफ्टला जे आहे ते ऑइल प्रेशराइज ऑइल जातं. मागच्या साईडला या. याच्यामध्ये बघा हाय पॉवर स्मार्ट हायड्रॉलिक. हाय पॉवर म्हणजे काय, हा ट्रॅक्टरचे लिफ्ट क्षमता 2260 किलोची याच्यामध्ये लिफ्ट क्षमता आहे. 2260 किलो वजन हा ट्रॅक्टर कुठेही घेऊन जाऊ शकतो. स्मार्ट हायड्रॉलिक मध्ये काय येतं, स्मार्ट हायड्रॉलिक मध्ये फीचर्स बघा. या ट्रॅक्टरमध्ये हायड्रॉलिक जे आहे ते बंद ट्रॅक्टर असताना हायड्रॉलिक खाली डाऊन जात नाही. ज्या कंडिशनला ट्रॅक्टर तुम्ही स्टँड केलंय त्याच कंडिशनला ट्रॅक्टर उभा राहतो. इंजिन चालू असल्यानंतरच हायड्रॉलिक वर्किंग करतंय. ज्या ठिकाणी इंजिन बंद केलं त्याच ठिकाणी हायड्रॉलिक तुमचं थांबतं. म्हणजेच काय सेफ्टी फीचर आहे, हे इतर कोणत्याही इंडियन ट्रॅक्टरमध्ये येत नाही. बाकी ठिकाणी वॉल असतो, टाईट करावा लागतो, बंद करावा लागतो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वॉलला हात लावायची गरज नाही. ऑटोमॅटिक आहे हे. ज्यावेळी इंजिन स्टार्ट होतं त्याच वेळी हायड्रॉलिक सिस्टम काम करते. त्यानंतर बघा याच्यामध्ये स्मार्ट हायड्रॉलिक मध्ये आपण इथं एक्झॉलरी वॉल दिलेला आहे, 2 वे वॉल दिलेला आहे पलटी नांगर वगैरे लावण्यासाठी. ह्यामध्ये 4 वे वॉल पण ऑप्शन देऊ शकतो आपण, जर पाहिजे असेल तर 4 वे वॉल पण देऊ शकतो याच्यामध्ये. आणि वॉल जो आहे तो ट्रॅक्टरच्या मागच्या साईडला आहे. त्याचबरोबर डिस्ट्रीब्युटर ज्याला कंट्रोल वॉल म्हणतात तो ट्रॅक्टरच्या बाहेरच्या साईडला दिलेला आहे.
याच्यामध्ये कोणताही मेंटेनन्स असला तर एकदम इझिली तुम्ही याला रिपेअर करू शकता, वरच्यावर खोलू शकता. हायड्रॉलिक सेटिंग पण बाहेरच्या बाहेर दिलेलं आहे. इकडे बघा, हे 2 रॉड वरती हायड्रॉलिक सेटिंग आहे, ते पण बाहेरच्या बाहेर दिलेलं आहे. काही मेंटेनन्स असेल, काही ऍडजस्ट करायचे असेल तर आतमध्ये काही खोलायची गरज नाही. कंट्रोलर बाहेर दिलेला आहे, हायड्रॉलिक सेटिंग बाहेर दिलेलं आहे. त्यानंतर बघा इकडं मल्टी होल सेन्सिंग ब्रॅकेट. याचा फायदा काय आहे, यांनी स्प्रिंग दिलेलं आहे, इथं जो सेन्सर म्हणतो आपण तो बाहेर दिलेला आहे. याचा फायदा काय आहे, ज्यावेळी आपण शेतामध्ये जातो त्यावेळी ट्रान्सपोर्ट होलमध्ये यूज करायचा आहे. ज्यावेळी हेवी इम्प्लिमेंट 2 नंबरमध्ये यूज करायचा आहे, लाईट इम्प्लिमेंट 2 नंबरमध्ये यूज करायचा आहे. जसजशी जमिनीची पोत असेल त्याप्रमाणे एकदम हार्ड जमिनीमध्ये 2 नंबरमध्ये, त्याच्यापेक्षा मऊ जमिनीमध्ये 2 नंबर. आणि सगळ्यात खाली आहे ते पंजाब साईड, राजस्थान साईडला जिकडं सँडी साईल असते त्या ठिकाणी यूज होतात. जसजसे तुम्ही हे होलचा वापर कराल तर तसं टायर स्लिप कमी होतो आणि डिझेल कमी लागतं. त्यानंतर मागच्या साईडला या. नमस्कार. याच्यामध्ये पीटीओ जे आहे याच्यामध्ये 2 स्पीड आहेत, 540, 750. याच्यामध्ये 2 स्पीड येतात. त्यानंतर इथं वरती जर कॅप बघितली, हा डायरेक्ट पीटीओ करू शकता. याच्यामध्ये फवारणी मशीन बसवायचं असेल, औषध फवारणी किंवा इनफिल्टरसाठी वेगळा गिअरबॉक्स लावायची गरज नाही. त्यामुळे इथं डायरेक्ट पीटीओ येतो. याच्यामध्ये 540, 750 2 ऑप्शन देतो आपण. आणि जे मोठे ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये ग्राउंड पीटीओ स्पीड पण देऊ शकतो आपण याच्यामध्ये. पण आता याच्यामध्ये 540, 200, 750 ऑप्शन आहे. त्यानंतर बघा एपिसायक्लिक ड्राईव्ह. म्हणजेच काय होतं, चाकावरती जो लोड येतो, जो व्हीलवरती लोड येतो, तो लोड इथं डिवाइड केला जातो 6 ठिकाणी. 1, 2, 3, 4, 5, 6. जो काही लोड येतो तो 6 ठिकाणी डिवाइड केला जातो. त्याला एपिसायक्लिक युनिट म्हणतात. ते या ठिकाणी बसवलेलं आहे. एपिसायक्लिक युनिट आहे या ठिकाणी बसवलेला आहे. तर याच्यामध्ये कधीही क्राऊन पिनियन ऍक्सेलचा जो मेंटेनन्स आहे तो येत नाही. आणि त्याच्यामुळं क्राऊन पिनियनची सेफ्टी होते. आणि ही सिस्टम जी असल्यामुळं स्लिपेज होत नाही आणि डिझेल बचत होते. सगळ्यात महत्वाचं काय, एपिसायक्लिक असलं की स्लिपेज कमी येतं. त्यामुळे स्लिपेज कमी आले की ऑटोमॅटिक डिझेल बचत होते. या सगळ्या. त्यानंतर या ठिकाणी डबल क्लच दिलेला आहे. डबल क्लच इंडिपेंडेंट लिव्हर. पायाचा क्लच वेगळा आहे जो गिअरसाठी वापरला जातो. आणि हातामध्ये क्लच दिलेला आहे. हा जो हँड क्लच आहे, याला जर वरती वर उचलला आपण हँड क्लचला तर याच्यामध्ये तुम्ही 540, 750 दोन्ही स्पीड वापरू शकता या ठिकाणी. आणि ट्रॅक्टर जो आहे तो परत क्लच सोडल्यानंतर पीटीओ ऑपरेट होतो. मेन क्लचशी काही संबंध नाही. परत हा जो ट्रॅक्टर आहे हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे. पण असा जर तुम्ही 2 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर घेतला तर त्याला तुम्ही 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर बनवू शकता. कारण याच्यामध्ये 4 व्हील ड्राईव्ह करण्यासाठी सर्व सुविधा या ट्रॅक्टरमध्ये दिलेल्या आहेत. धन्यवाद.